शरण येतो बुद्धीला शरण जाऊनी बुद्धीला शरण जाऊनी कर्तव्याला शरण येतो कर्तव्याला शरण येतो मी माझ्या बुद्धीला 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 शरण येतो तिला शरण जाऊन कर्तव्याला शरण येतो कर्तव्याला शरण जाऊन संघाला 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 शरण येतो 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 कर्तव्याला शरण जावोनी समाजामध्ये मागे उरायचंय मरावं सर्वांना लागणार आहे मरणाचं सत्य सांगणारा जगातला पहिला प्रसिद्ध तथागत गौतम बुद्ध आहे गौतम बुद्धांच्या वाटेवरून वारकरी संप्रदाय निर्माण झाला श्री संत नामदेव महाराज संत ज्ञानेश्वर महाराज बुद्धांच्या वाटेला पकडल्याशिवाय समाजातली अंधता नष्ट होणार नाही समाजातल्या अंधश्रद्धा नष्ट होणार नाही माणसाला जातीचा रोग लागलाय शिवाशिवीचं भूत माणसाच्या खांद्यावर बसलं होतं आणि वेगवेगळ्या धर्मांनी माणसं आंधळी बनली होती हा धार्मिक आंधळेपणा नष्ट करायचा असेल तर विचारवंत होण्यासाठी आपली बुद्धी माता ही जगदंबा आहे त्या बुद्धीला शरण जायला पाहिजे असं तथागतांनी सांगितलं नामदेव बाबांनी सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे 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 बुद्धीचे वैभव बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे अन्य नाही तुझे बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे भगवान गोपाल कृष्ण तुका लय मोठ्या जातीत जन्माला नव्हता आला आणि त्यांनी स्वतःला सांगितलं पण नाही मला देव म्हणा म्हणून आय एम ओनली मॅन आय एम नॉट गॉड आय एम नॉट गाईड आय एम नॉट ॲडवायझर आय एम ओनली मॅन असं जगाला शिकवणारा एक BC OBC ST NT समाजा जन्माला आलेला श्रीकृष्ण पण या मुंबाजी लोकांनी त्याला त्यांच्या संघटनेत घेतलं ना तो कृष्णाचा काय दोष आहे कृष्णाने काय सांगितलं ना
नास्ति बुद्धिर्युक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयता शान्ति रशान्तस्य कुतः सुखं नीमाजा बुद्धिना शरणयेतो बरं वाटलं का? मग काय करायला पाहिजे? जोरात टाळी वाजवली पाहिजे ना. कालकथित स्मृतिशेष ज्यांच्या कर्तव्याच्या आठवणी मागे राहिल्यात असे कालकथित बाबासाहेबजी साळवे, त्यांची मुलं, त्यांच्या मुली, त्यांच्या पत्नी, त्यांच्या जाण्यानं कुटुंबावर अतिशय मोठं दुःख झालेलं आहे. वर्ष होऊन गेलं तरी बाबासाहेब, तुमचे मित्रमंडळी, तुमचे गावकरी, तुमचे नातेवाईक, तुमची मुलं मुली सर्वांच्या अश्रूंचा बांध अजूनही फुटतो. अजूनही तुम्ही हवेसे होतात. तुमची सोशल वर्किंग, तुमची सामाजिक कार्याची पद्धती, तुमची माणसं जोडण्याची पद्धती बाबासाहेब आगळे आणि वेगळी होती. पण एकच आहे मंडळी, माणसाला जावं लागतं. श्रीमंत असू दे, तरुण असू दे, सुंदर असू दे, कोणत्याही धर्मातला असू दे, त्याचा एकच धर्म आहे मृत्यू. सगळ्यांचा धर्म एकच आहे, मृत्यू. तो अटळ आहे. मरेपर्यंत भांडणं करतात. मी हिंदू आहे, मी हिंदू आहे, मी ब्राह्मण आहे, मी ब्राह्मण आहे, मैं मुसलमान हो. पण मेल्यानंतर सर्वांचा एकच धर्म. देह जाईल जाईल याशी काळोबा खाईल, याशी काळोबा खाईल, याशी काळोबा खाईल. जाईल जाईल याशी काळोबा खाईल, देह जाईल जाईल याशी काळोबा खाईल. इथे आहे की नाही साम्य? कोणी काळा आहे, कोणी गोरा आहे, कोणी पिवळा आहे, कोणी सावळा आहे, कोणी गव्हाळी आहे. विविधतेने नटलंय की नाही? आपलं गाव विविधतेने नटलंय म्हणून शोभा आहे. आता हे बघा, आपण सगळे पांढऱ्या रंगाचे कपडे घालून आलोय. जास्तीत जास्त पांढऱ्या रंगाचे कपडे घालून आलोय. असं वाटतं की एखाद्या प्रेताला दफन करायला कापड आणले का काय? इकडे पाहिजे
इकडं पाहिलं कसं आहे बघा ना. आयशा नटून थटून आल्या, पहिली गवळण रंग सफेद, 5 रंगाचा शृंगार करून. विविध आहे की नाही इकडे, विविधता आहे की नाही. इकडं बरं वाटतंय का इकडं बरं वाटतंय बघायला. असं वाटतंय की नकाशाच आहे मोठा. म्हणजे विविध रंग, विविध जाती, विविध धर्माने नटलेला जगातल्या पाठीवर एकच देश आहे आणि त्याचं नाव आहे भारत देश. बरोबर आहे की नाही. काही ठिकाणी धर्मच नाहीत, काही ठिकाणी देवच नाहीत, काही ठिकाणी जाती नाहीत आणि आमच्या देशातल्या जातीच जात नाहीत. दारातल्या कुत्र्याला खंडोबा म्हणून पुजायचे. एक काळ भयंकर अवघड होता पोरांनो. आपल्या आज्या पंजांना विचारा, ओंजळीमध्ये पाणी घेऊन प्यावं लागत होतं. सवर्ण समाजातले लोक वरून पाणी ओतायचे. महादेवाच्या पिंडीवर बेलाची खांदाडाच्या खांद्याड आणायची. पार महादेव खाली घाबरून जायचं, त्याचा जीव कोंडायचा. म्हणजे पाषाण आणि पत्थराला देव समजत होते, पण अस्पृश्य म्हणून माणसाला दूर ढकलीत होते. दारातल्या कत्र्याला खंडोबा म्हणून पुजायचे. महादेवाचा नंदी म्हणून बैलाला ओवाळायचे. 33 कोटी देवांची आई म्हणून गायीची आरती करायचे. आणि त्याच वेळेला एखादं हाडा मासाचं माणूस केवळ बाई माणूस म्हणून, मग ती ब्राह्मणाची का असेना, मराठाची का असेना, कोणाची, बाईला आणि दलिताला छळवणारा धर्म नेस्तानुभूत करण्याचा बुद्धांच्या वाटेवरला जगातला एकमेव संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. तुम्ही दोघं ऐकताय पण टाळे नाही वाजवत. हा तू एक आणि तू एक, म्हणजे ऐकू येत नाही का, इच्छा नाही. म्हणजे मी बरं बोलतोय का नाही, बरं बोलतोय का, बोलतोय. पण तुमचं एकदम कॉन्सन्ट्रेशन झालंय. पण छान आहे. पण हा ते पण एक अवस्था चांगली आहे बरं का. म्हणजे जनावरांना देव मानत होते, जनावरांना हळदी कुंकू वाहून पूजा करत होते. पण दलित म्हणून आणि स्त्री म्हणून या देशातले धार्मिक पंडे, धर्माचे ठेकेदार पशु पक्ष्यांना देव मानत होते, दगडा धोंड्यांना आरत्या करत होते आणि माणसांना गाव कुसा बाहेर ठेवत होते. हा गाव कुसा बाहेर ठेवणारा धर्म धोक्याचा आहे, देशाच्या अनहिताचा आहे. म्हणून संत एकांती बैसले, 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 सर्व सिद्धांत शोधिले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सकाळी निवडले, आमच्या बरोबर लाखो लोक आहेत. आम्हाला बोलायला सोपं जातंय. ज्ञानोबरांच्या बरोबर, नामदेव बाबांच्या बरोबर कोणीच नव्हता. हा समतेचा धर्म निर्माण करायचा, विषमता दूर करायची. आणि
नॅचरल इज अ गॉड. हे विश्व माझा परमेश्वर आहे. स्वामीजी विवेकानंद सांगतात, आय डोंट लाईक युअर गॉड अँड द रिलिजन अँड द कास्ट. आय लाईक ओनली वर्ल्ड अँड द पीपल्स. ऑल वर्ल्ड इज माय हाऊस अँड द टेम्पल. हे काय सोपं धाडस सोपं नव्हतं बाबांनो. बोलायला खूप सोपं वाटतंय मला आणि ऐकायला पण ऑल वर्ल्ड इज माय टेम्पल अँड द हाऊस अँड ऑल पीपल्स इज माय फॅमिली अँड गॉड. ऑल पीपल्स. आणि म्हणून मग संत नामदेव महाराज सांगतात, देवळात गेले देव नाही देवळात, मी तशीच माघारी फिरले. का ग? एका गवळणीच्या भाषेत सांगतात, देव नाही देवळात, देव नाही देवळात, देव नाही देवळात, देव नाही देवाशी पाहायला गेले मी, देवाशी पाहायला गेले, देवाशी पाहायला गेले मी, देवाशी पाहायला गेले. मला माझीच विसरले, मला माझीच विसरले, मला माझीच विसरले. तशीच माघारी आले ग बाई, तशीच माघारी आले 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 आले. सौरी झाले बाई सौरी ग, सौरी झाले बाई सौरी, सौरी झाले बाई सौरी ग, सौरी झाले बाई सौरी, सौरी झाले बाई सौरी ग, सौरी झाले बाई सौरी, सौरी झाले बाई सौरी ग, सौरी झाले बाई सौरी. झाले त्याची मी नवरी ग. सौरी त्याची नवरी ग. सौरी झाले बाई सौरी ग, सौरी झाले बाई सौरी, सौरी झाले बाई सौरी ग, सौरी झाले बाई सौरी. सौरी झाले बाई सौरी ग, सौरी झाले बाई सौरी ग, सौरी झाले बाई सौरी ग, सौरी झाले बाई सौरी. श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज या बुद्धांच्या शांती धर्माच्या वाटेवरचा वारकरी संप्रदायातला विश्व मंदिराचा पाया जरी ज्ञानेश्वर माऊली नामदेव महाराज जनाबाई असले तरी या विश्व मंदिराचा कळस मात्र श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज झाले. आय डोंट लाईक कास्ट अँड रिलिजन. आम्हा नाही जाती गोती. जाती आणि धर्माच्या पलीकडे एक वेगळं निर्मळ आयुष्य जगायला पाहिजे. हे पहिलं कोणी सांगितलं? बुद्धं शरणं गच्छामि. बुद्ध म्हणजे कोण? भगवान बुद्ध म्हणतात मला नका शरण येऊ, आय एम ओनली मॅन. ही पाली भाषा आहे. बुद्धम शरणम गच्छामी म्हणजे मी बुद्धाला शरण येतो असं नाही. बुद्ध सांगतात मी स्वतः माझ्याकडून एकही गोष्ट कलंकित होऊ नये, वाईट घडू नये, अघटित अनर्थ घडू नये, लेकी बाळीचा माझ्या हातून अपमान होऊ नये,
मी सत्याला सोडू नये, मी दुसऱ्याच्या धनाचा अभिलाष करू नये, मी लेकी बाळींना स्वतःच्या बहिणीचा दर्जा द्यावा, मी दारू गांजा अफू इत्यादी मादक पदार्थांचं कधी पण मी स्पर्श केला नाही पाहिजे. आणि त्याच्यासाठी मला सदैव जागरूक ठेवते ती या मेंदूच्या मस्तकाच्या मंदिरात असलेली जगदंबा म्हणजे बुद्धिमाता आहे. या बुद्धीच्या शरणांगतीचा शोध ज्याने जगात पहिला लावला ते तथागत गौतम बुद्ध आहेत. हो, वेडं वाकडं वागायचं नाही हे आपल्याला बुद्धीकडूनच उपदेश येतो. म्हणून म्हटलंय बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि. मी माझ्या बुद्धीला शरण आलोय. तरच मरणाचं सार्थक होतंय मंडळी. बऱ्याच वेळेला आयुष्यभर गळ्यात माळा घालून पंढरीच्या वाऱ्या करून पण तंबाखू नाही सुटली. पंढरपूरला गेलेले 10 लाख वारकरी, तुमच्यासारखे एखादा लाख सोडू आपण आपल्यासारखे व्यसनमुक्त, पण पंढरपूरला पायी जाणारे 15 लाख वारकरी, त्यातले 5 जर चांगले सोडले लाख तर 10 लाख. पंढरपूरच्या देवळापुढं धर्मशाळा असतात ना, काय रामभाऊ झालं का नाही अजून दर्शन, अजून नाही झाले भाऊ, 5 किलो तंबाखू खपले भाऊ पण अजून नाही झालं. असे 15 लाख लोक गळ्यात माळा डोक्यावर पडशा घेऊन रस्त्याने नुसत्या साबुदाण्याच्या खिचड्या खातन हागतन मुततन थुकत गेले. तर पंढरपूरचे लोक काय म्हणतील रे पोरांनो, वारकरी लोकांना म्हणते थँक्यू हा आमच्या गावात मुतल्याबद्दल, थँक्यू आमच्या गावात सगळे एकदम थुकलात. सामुदायिक थुंकण्याचा कार्यक्रम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. म्हणून आधी थुकायचं बंद करू, आधी लोकांची गावं घाण करायची बंद करू. हे आम्हाला बुद्धीने ऑर्डर दिली पाहिजे. म्हणून सांगू, म्हणून बुद्धीची मैत्री करायची असते. हे बघा, तुमची दोघांची मैत्री असेल ना तर आपण एकमेकाला सुखदुःख सांगतो. जे आईला सांगत नाही ते याला सांगतो. बरोबर आहे, तू ते असं झालं ते वगैरे, पप्पाला नाही मम्मीला नाही. तसं ह्या बुद्धीशी जर मैत्री केली तरच ती आपल्याला चांगलं वागून घेते. आणि तिच्याशी मैत्री केली नाही तर आपल्याला ती गणपती बाप्पा पुढे सुद्धा नाचायला होते. शांताबाई एवढ्या गायनं वाजणं नाचणारा पडत ना. शांताबाई शांताबाई शांताबाई. पडलं, चांगल्या ठिकाणी गेलाय का नाही, पण चांगला वागलाय का. मोरया रे बाप्पा मोरया रे, मी बुडवणार गणपती, मी बुडवणार. दुसरा पण त्याच्याच जातीचा होता, तो म्हणला मी बुडवणार. शानी पोरा आली, तो गणपती घेतला, विसर्जनही केला. हे रातभर चाललं होतं, मी बुडवणार मी बुडवणार मी बुडवणार. गारवारं लाग रात्री 3 वाजता मी बुडवणार, हेच बुडवले. 3 दिवस तिथंच पडले होते. किती दिवस. त्याच्या आई म्हटल्या माझा सोन्या नाही दिसत, सोन्या नाही दिसत. शेजारीन म्हणजे तुझा सोन्या गोखाडीत पडलाय, हागलाय मुतलाय सगळाच. म्हणून आपल्या बुद्धीला शरण गेलं पाहिजे. ही वारकरी संप्रदायाची वाट आम्हाला ज्यांनी दाखवली त्या तथागत बुद्धम, तथागत भगवान गौतम बुद्धांसाठी एक जोरदार टाळी वाजवली पाहिजे.
बुद्ध नसते तर शांतीचा मार्ग आला नसता. श्रीकृष्णाने सांगितलं, नास्ति बुद्धिरयुक्तस्य, बुद्धी एकाग्र झाल्याशिवाय बुद्ध होता येत नाही, आणि बुद्धी एकाग्र झाल्याशिवाय वारकरी सुद्धा होता येत नाही. पंचशील नुसते वाचणारे बुद्ध पण कृतीमध्ये पाहिजे ना. पण पंचशिलाचा अर्थ कृतीमध्ये आणून मरेपर्यंत जगणारा त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादिया. पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादिया. पानातिपाता वेरमणी. सगळ्यांनी म्हणा माझ्या मागे बरं का, सगळ्यांसाठी आहे. जगातल्या हिंदूंसाठी आहे, मुसलमानांसाठी आहे, मुसलमानांसाठी आहे, ब्राह्मणांसाठी आहे, या जातीसाठी आहे, त्या जातीसाठी आहे, स्त्रियांसाठी आहे, पुरुषांसाठी आहे, लहानांसाठी आहे आणि मोठ्यांसाठी सुद्धा आहे. त्याला बुद्धांचं पंचशील असे म्हणतात. जगातल्या प्रत्येक माणसानं कोणत्याही धर्मानं वागायचं नाही ठरवलं तरी चालेल, पण पंचशिलाच्या वाटेवरून जो जातो तो कधीच मरत नाही आणि मेल्यानंतर मागे जिवंत राहतो. अशी पंचशिलाची ताकद आहे. पानातिपाता वेरमणी शिक्षापदं समादियामि. वा, अजून आता महिलांनी बोलायच्या. पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि. वाह, याचा अर्थ काय आहे का माहिती? जावाई बापू आलं का जावाई बापूला म्हणायचं, जावाई व आजच्या दिवस राह बाई मी कोंबडी कापिते. बाया जावाई राहिला बाई, अर्धा किलो मटण आणलं चांगलं सरभरीत लपथपीत केलं बाई माया जावायाने आखी कोंबडी काढली बाय. असा नाही बरं अर्थ त्याचा. दादा तू सांगशील का रे पंचशिलाचा अर्थ? गावी असतो का मुंबईला? पण शहरातला वाटतो रे. चांगला ससा आहे, ससा गोड आहे. तुझे दात हसल्या मोत्यासारखे दिसतात. काही काही हसले ना त्यांचे दात जणू काय थोबडा डोकर मेलय. तो वारकरी पण शोभत नाही आणि बुद्ध पण शोभत नाही. मला बौद्धाचार्य सोडून कोण सांगेल बरं मला पंचशिलाच्या या पहिल्या शिलाचा अर्थ कोण सांगेल? पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि. कोण सांगते मला सांगा? कोणीच नाही. तुमचं बरं आहे आपलं खंडोबाई संघ आणि बुद्धही संघ. काही काहींच्या घरात किचनमध्ये काळूबाई असती. सांग बाळा. जरा पुढे पुढे टाळी बस आता तिथंच. आला ग बाई जावाई पाहुणा आला, आला ग बाई जावाई पाहुणा आला, आला ग बाई जावाई पाहुणा आला, आला ग
बाई जावई पाहून आला अलग बाई अलग बाई अलग बाई आला अलग बाई अलग बाई अलग बाई आला अलग बाई जावई पाहून आला अलग बाई जावई पाहून आला अलग बाई जावई पाहून जावयाला कापीन म्हणलं कोंबडी मटणवाल्याची बायको शेंबडी म्हणून बुद्धांनी सांगितलं बाबांनो नुसतं पायाला पालथं करून आणि हात जोडून नाही जमणार. म्हणून वारकरी संप्रदाय 2500 वर्षापूर्वी बुद्ध जन्माला आले. वयाच्या 26व्या वर्षी. तुमचं किती वय आहे? तुझं दादा 26च आहे. अरे माझ्या 26 वर्षाच्या राजपुत्रानं घर सोडलं. पाळण्यामध्ये राहुल बाळ खेळत होता. अशी राजस सुकुमार मदनाचा पुतळा, एक क्षत्रिय राजाचा पोरगा, सिद्धोधन राजाचा मुलगा. कसं विपरीत झालं आणि कसं आगटीत झालं. लुंबिनीत बाळ जन्मलं. लुंबिनीत बाळ जन्मलं. लुंबिनीत बाळ जन्मलं. हे लुंबिनीत बाळ जन्मलं. लुंबिनीत बाळ जन्मलं. लुंबिनीत बाळ जन्मलं. लुंबिनीत बाळ जन्मलं. काय करायचं? थोडं गाताना जागा नाही घ्यायचं म्हणजे यांना कळतं. लुंबिनीत बाळ असं. लुंबिनीत बाळ जन्मलं. लुंबिनीत बाळ जन्मलं. हे लुंबिनीत बाळ जन्मलं. लुंबिनीत बाळ जन्मलं. लुंबिनीत बाळ जन्मलं. लुंबिनीत बाळ जन्मलं. सिद्धोधन राजा. सिद्धोधन राजा. सिद्धोधन राजा. सिद्धोधन राजा. माता महामाया. माता महामाया. जन उद्धाराया. जन उद्धाराया. जन उद्धाराया. जन उद्धाराया. बाळ जन्मलं. गौतम बाळ जन्मलं. 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 लुंबिनीत आगटीत झालं. पहा कसं कसं आगटीत झालं. लुंबिनीत बाळ जन्मलं. 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 आपला उद्धार करता. टाळ टाळ टाळ. आपला उद्धार करता तथागत गौतम बुद्धांचं जन्मस्थान. किती लोकांना माहिती आहे? वर हात करा बरं. वा वा. काय नाव आहे त्या शहराचं? लुंबिनी. आगटीत कैसं हे झालं. लुंबिनीत बाळ जन्मलं. लुंबिनीत बाळ जन्मलं. लुंबिनीत बाळ जन्मलं. हे लुंबिनीत बाळ जन्मलं. लुंबिनीत बाळ जन्मलं. लुंबिनीत बाळ जन्मलं. लुंबिनीत बाळ जन्मलं. जन्म आल्या वेळी. जन्म आल्या काळी. आगटीत वेळी.
राजाची दुसरी पत्नी आणि त्या बाळाच्या आईची सख्खी बहीण तिने आपल्या गौतमाला सांभाळ. गौतमाचं लग्न झालं. राजीवशाही थाटा राजघराण्यातला एक मराठ्यांच्या राजाचा पुत्र. लोकांना वाटतं की गौतम बुद्ध सुद्धा जय भीम होते का काय. अरे तो राजा होता, तो राजपुत्र होता. त्याचं वर्णन केलंय. वर्णन 18 भार वनस्पती फळे फुले ओळती ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. बरोबर आहे ना. 18 भार वनस्पती फळे फुले ओळती 22 त्या पोखर. का हो तुमचं काय झालं. 18 भार वनस्पती फळे फुले ओळती 18 भार वनस्पती फळे फुले ओळती त्या पोखरणी नदी गंगा बावीच्या पोखरणी नदी गंगा राणी व संपत्ती जारी कुलश्रिया संपत्ती सुखाचा डोलिया नाचया वन सेवेते सुखाचा डोलिया नाचया वन सेवेते मदनासा सोहम जो रे बाळा परियेशी मदलासा सोहम जो रे बाळा. हे बाळा का रे गेला. अय कोणचा फोन आला. बायकोचा. मग ये इकडे. चल इकडे मध्ये या. इकडे ये. मी येडा आहे का. रातभरचा रात्रभर जागून आलोय रे. मध्ये या ना. माझ्या समोर शिकलेले शहाणे. तू शहाणा नसेल तर जा. ए शहाणा नसेल तर जा इकडे. इकडं तुझ्या जागेवर. मी तुझ्याकडे बघून बोलतोय भाऊ. तुझं तोंड मला आवडलं. माझ्या तोंडालाच काय रोग झालाय. हा 18 भार वनस्पती फळे फुले ओळती. सिद्धोधन राजा खूप श्रीमंत, पण पोटी संत जन्माला आला ना. निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा. ना मानाची अपेक्षा, ना सत्काराची अपेक्षा, ना प्रतिष्ठेची अपेक्षा असा सुपुत्र सिद्धोधन राजांच्या पोटी जन्माला आला. एकदा जोरा जय जयकार करा. सिद्धोधन महाराज की जय. आणि बाळ कलाने मोठा झाला. यशोधरेशी लग्न झालं आणि राहुल बाळ पाळण्यामध्ये त्याला झोका देत होत्या बाया. काय म्हणतो त्या बायांनो ऐका. म्हणा माझ्या मागे. म्हणाल ना. बाई पहिल्या ग माशी, बाई पहिल्या ग माशी. अगं बाया तुम्ही काय पर अमेरिकेहून आले का काय. सोपं आहे ना का अवघड आहे. पण तुमचं कसं झालंय. कधी नाही वगन डोळं वाचून बघ. म्हणा महिला मंडळ माग म्हणा. मी सांगतो ते. त्यांनी मी सांगितलं तर ऐकलं पाहिजे, नाही तर मग नको. हे बघा कीर्तन हे केवळ हिंदू धर्माचं नाही. कीर्तन म्हणजे जगातल्या
शिरसगाव पासून तर शेवटच्या जगाच्या शेवटच्या टोकापर्यंत सर्वांना सुख मिळावं, जाती धर्म नष्ट व्हावेत आणि केवळ मनुष्य शिल्लक राहावा, हे जिथे शिकवलं जातं त्याला वारकरी कीर्तन असे म्हणतात. आणि म्हणून मगाशी पहिलं सांगितलं की संत एकांती बैसले. संत म्हणजे कोण? कबीर मोमीन. कोण होते? ज्ञानेश्वर माऊली पहिले. ज्ञानदेवे रचिला पाया, 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 ज्ञानदेवे रचिला पाया. उभारिले देवालया, 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 उभारिले देवालया. ज्ञानदेवे रचिला पाया, 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 ज्ञानदेवे रचिला पाया. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या 15व्या वर्षी ठरवलं, माणसातली माणुसकी हरवणारा आणि दगडधोंड्यांच्या पूजा करणारा, माणसाला शूद्र समजणारा हा धर्म इंद्रायणीच्या पाण्यामध्ये फेकून देईल आणि विश्वाच्या कल्याणाचं विटा माती सिमेंट नसताना सुद्धा समतेचा पाया घालून विश्वा एवढं मंदिर निर्माण करील. असू द्या, आपण कमी वेळात घेऊ थोडं. म्हणून विश्वात्मक देवाची स्थापना करणारा की ज्याच्या देवाला विविध रंग आहेत. लाजले गे माय आता कवना ओवाळू, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. आता कोणाला ओवाळू? देवच दिसत नाही. मग अवघे विश्व देव झाले. जरा मला म्हणू लागा पुरुष मंडळी, अवघे विश्व देव झाले. काय झाले रे? अवघे विश्व म्हणजे कोण? शिरसगाव शेवटच्या टोकापर्यंत विश्व, द वर्ल्ड इज माय गॉड. अवघे विश्व देव झाले, भेदभाव मावळले. तरी सुद्धा संतांचा संप्रदाय तथागतांच्या वाटेवरला असला तरी सुद्धा मधी त्या काळात परत त्याच्यात मुंबाजी घुसले. त्यांनी काल्पनिक देव निर्माण केले, 33 कोटी देव. किती? 33 कोटी देव. आणि संतांनी काय म्हटलं माहिती का? पांडुरंग हारी, पांडुरंग हारी, बुद्ध विटेवरी पांडुरंग हारी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, बुद्ध विटेवरी, बुद्ध विटेवरी. म्हणतात ना, मच्छा पासून चारते नरहरी. मग मला एकानं विचार का हो तुम्ही मच्छापासून नरहरी सांगता आणि त्याच्यात कलंकी पुढे दावा म्हणून काय म्हणतात किती बुद्ध किती कसं आहे होते? मच्छापासून चारते नरहरी पर्यंत झाले कृती. त्रेते वामन परशुराम, तिसरा श्रीराम सीतापती, आयसे ये अवतार सातमग तो, द्वापारीचा 8वा श्रीकृष्ण आणि कली माझी
बुद्ध नववा. मग जर कली माझे अवतार 10वा बुद्ध 9वा अवतार बुद्ध आहे, तर मग हिंदू मंदिरात हिंदूंचे लोक त्या बुद्धाचा फोटो का नाही देवळात लावतील? त्याचं कारण आमच्यामध्ये पोटभरी जास्त शिरली. पोटभरी कळले ना, पोटासाठी संतन झाले कलित बहुत, आणि राहिला शास्त्रार्थ एकीकडे. बुद्ध जर अवतार नाही म्हणता 9वा, तर लावा ना तुमच्या घरात बुद्ध. एकाच्याही घरात बाबासाहेब नाही, वारकरी असून पण नाही. माझ्या मठामध्ये 100 फोटो बुद्धांचे आणि बाबासाहेबांचे आहेत. आणि माझ्या मठात फक्त एकच आहे पांडुरंग आहे, एकच पांडुरंग आहे. नाही घडविला नाही बैसविला, नाही घडविला नाही बैसविला, नाही घडविला नाही बैसविला, नाही घडविला नाही बैसविला. आपले महाराज हरिभक्तीपर्यंत आदरणीय प्रवीण महाराज दुशिंग, हे त्यांचं गाव आहे. त्यांच्यासाठी एक टाळे वाजवा जोरात. ते शिवचरित्रकार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते, आज जे सुखाचे दिवस आपण भोगतोय ते दिवस भोगायला मिळाले नसते. मला गाऊ द्या गाऊ द्या गाऊ द्या गाऊ द्या गाऊ द्या, मला गाऊ द्या गाऊ द्या गाऊ द्या गाऊ द्या गाऊ द्या. मला गाऊ द्या गाऊ द्या गाऊ द्या गाऊ द्या गाऊ द्या. हा, मला गाऊ द्या गाऊ द्या गाऊ द्या गाऊ द्या गाऊ द्या. मला भीमाचं गाणं गाऊ द्या, भीमाचं गाणं गाऊ. मला भीमाचं गाणं गाऊ द्या, भीमाचं गाणं गा. मला गाऊ द्या गाऊ द्या गाऊ द्या गाऊ द्या गाऊ द्या. मला गाऊ द्या गाऊ द्या गाऊ द्या गाऊ द्या गाऊ द्या. मला भीमाचं गाणं गाऊ द्या गाऊ द्या. मला भीमाचं गाणं गाऊ द्या गाऊ द्या. मला भीमाचं गाणं गाऊ द्या गाणं गाऊ द्या गाऊ. आपण भाग्यवान आहोत. महाराष्ट्रामध्ये श्रीमंत जगद्गुरू तुकाराम महाराजांनी बुद्धांना मराठीत केलं. नामदेव रायांनी ज्ञानोबा रायांनी बुद्धांना मराठीत केलं, पाली भाषेला मराठीत केलं. हे आपलं भाग्य आहे. आणि मग ती बुद्धांची भाषा म्हणजे तुकोबा रायांची अभंगवाणी बाळ गर्भात असताना माँसाहेब जिजाऊंनी वाचली. 4000 अभंग वाचले माँसाहेब जिजाऊंनी. आम्ही गर्भात असलो काय वाचितो, आम्ही TV पाहतो. बघा 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 कशी दुसऱ्या नवऱ्या मागं पळून गेली, आणि आपल्या पोटात गर्भ पोरीच आहे. लोकाच्या नवऱ्या मागं पळून जाणाऱ्या बाया TV मध्ये पाहता. अरे भीमायण वाचा, रामायण वाचा, कृष्णायण वाचा, माझा शिवराया वाचा, भगवान बुद्धांना एकदा वाचा. काय त्याग आहे तो. ते सुख सांडोनिया बुद्ध, गौतम बुद्ध, सिद्धार्थ तुझ्या कवळ्या वयाचा, ते सुख सांडोनिया कासया वन सेविती. एवढं राजवैभव टाकून गौतम बुद्ध म्हणजे सिद्धार्थ गेला, तो परत घरी आला नाही. शेवट सुद्धा त्याचा समतेचा धर्म शिकवताना झाला. असा महात्मा परत जन्माला येणं अवघड आहे. म्हणून बुद्धांच्या पंचशिलाचं मराठीमध्ये केल्याशिवाय यांना जो धर्माचा रोग झालाय, आम्ही हिंदू आहे आणि आता तर लईच वाईट झालंय. पैसे फेकून, आमच्या अंगावर पैसे फेकून, कीर्तनकाराला, गाणाराला, वाजवणारा वरून सरकारकडून पैसे.
तुम्ही प्रचार करा दगडा गोट्यांच्या देवांचा. अरे जिथे संतांनी देवदेवतांना विरोध केलाय, केला की नाही मला सांगा, एखादा अभंग केला की नाही? हा हा आवाज नाही त्याला. कोण पूजी भूती घेते? टाळी. हे मी बोलतोय का? शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते, आपुल्या पोटास जी रडती मागती सीते अवदान, आपुल्या इच्छे आणि का पिढी काय ते देईल बराडी, कळो आली तयांची जोडी अल्प रोकडी बुद्धी आदिरा, शिळा तांब्याचे बाऊले शिळा तांब्याचे बाऊले केले, शिळा तांब्याचे बाहुले केले, शिळा तांब्याचे बाऊले केले, शिळा तांब्याचे बाहुले केले, काट मांडोनी वरी बैसविले, काटा मांडोई वरी बैसविले, गंध अक्षता झाड ओळीले, गंध अक्षराचा गोळीले, मना येईल ते नाव ठेविले, 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 या जगाशी लागले बेल, या जनाशी लागले बेल, या जगाची लागले वेळा, या जगाची लागले वेळा. कितीतरी अभंग आहे महाराज तुकोबारांच्या गातात. तुकोबाराय म्हणजे भयंकर धाडस आहे, भयंकर मोठी क्रांती आहे. त्यांनी एवढ्या आमच्यासारख्या बुवांवर पण झोपडे उडवलेत. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, माळ घालू नये गळा, बुका लावू नये भाळा, तट्टा वृषभाशी दाना, तृण मागू नये जाना, आणि तरी आम्ही झालोय गाव जाना. गेले आता ह्या पिढ्या संपल्या, आता सगळ्या नव्या पिढ्या आल्या. आतर काखत बघलत आतर, इथं आतर, इथं आतर, इथं आतर, गोडे रे आतर. सगळं वारकरी संप्रदायाची खरी वाट नाही लागणार. कधी चंद्र आहे सूर्य आहे तोपर्यंत वारकरी संप्रदाय राहील. येतीलच कधीतरी महात्मे, महात्मे कधीतरी येतीलच. जय वा रे वा, बुलबुल अच्छा आहे. त्यांच्यामुळे मजा येते मला. म्हणजे एखादं नाही वाक्य आलं या मंडळीनं तर हे देतोय सारून बरोबर, सपदून देतोय सपदून. तुकाराम महाराज म्हणतात तीर्थी धोंडा पाणी म्हणा, लोकांना म्हणून तीर्थी धोंडा पाणी. कळलं का? तीर्थयात्रेला जाऊ नका, व्रत वैकल्य करू नका. आणि आम्ही नेमकं तेच करतोय. तीर्थाला गाड्या निघणार आहेत, 25,000 रुपये एका माणसाचे. रस्त्याने जाताना उरलेला शिळा भात एकदा द्यायचा आणि पैसे उरवायचे. लोक मस्त आली तिकून आल्याबरोबर, कुठं चालली ग? हा काय चालले का? तीर्थाला जाऊन आले ना, लई शिळा भात, बाईन चपात्यान शिळ्या चपात्यान शिळा भात. म्हणून मुळात तीर्थयात्रा, तीर्थयात्रा, व्रत वैकल्य उपास तापास या सगळ्यांच्या विरोधात प्रचंड मोठी लेखणीची लढाई म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. उपवासा नवसामुळ उपवासा नवसामुळ सारी बुद्धी मातीला मिळ. आणि बाबा तुला खिचडी कशी गिळना. या बायांना लय उपास नवरात्रात, नवरात्रात उपास. सकू काय केलंय ग? काय नाही बाई, साबुदाण्याच्या वडे तळल्यात. तू मी साबुदाण्याची खिचडी करेल. तू मी राजगिऱ्याच्या पुऱ्या तळल्यात. तू मी बगुलवर शामदाण्याची आमटी केली आणि बगरीचा भात केला. आपण संगत जीव. अगो बाया बाया 2-2 किलो खाल्लं एकेकीने. एकत्र जेवलं ना. नवरात्राचं फराळ
काय वया तो वडा ग छान वाय लागत अशा दसऱ्याच्या दिवशी फुगल्या मग लेकाला म्हणतात राम होय ए राम होय अरे राम तू वाटुळ झाला अरे मी किती फुगले बघ आता तू सुजली म्हणजे तू खालच तेवढं न पचणार म्हणजे उपवासाचा अर्थच नाही तुकोबारांनी सांगितल्याप्रमाणे एकादशीचा अन्नपान जे नर करतील भोजन श्वानविष्टे समान अधमजन ते एक ऐका व्रताचे महिमान नेमे आचरती जन गाती ऐकती विठ्ठल चरण ते समान विठ्ठलाशी म्हणजे उपवास याचा अर्थ असा आहे की त्या दिवशी भगवान बुद्धांच्या तुकोबारायांच्या पांडुरंगाच्या विचाराबरोबर त्या दिवशी पूर्ण दिवस आणि रात्र राहणं म्हणजे उपवास करणं काय रे पोरांनो आपल्या आईचा उपवास कसा आहे उपवासा नवसामुळं सारी बुद्धी मातीला मिळ एकस तुला ना कळ ग सांगती गाडगे बाबा कस तुला ना कळ ग एकस तुला न कळे सांगती गाडगे बाबा एकस तुला न कळे सांगती गाडगे बाबा एकस तुला ना कळ एकस तुला ना कळ ग सांगती गाडगे बाबा एकस तुला ना कळ ग सांगती गाडगे बाबा एकस तुला न कळे सांगती गाडगे बाबा एकस तुला न कळे सांगती गाडगे बाबा अरे उपवासानं देव भेटले असते तर दुष्काळात काय कमी मेले का बिन भाकरीचे उपवास करता देव जोडे आणि तरी काय दुष्काळात मेले थोडे ना बाबा खरंय की नाही म्हणून देव नवसाला पावतो देव सत्वाला जागतो मग संत म्हणतात का भक्त भीक मागतो र सकाराम तुकाराम जन्मा का भक्त भीक मागतो र सकाराम तुकाराम जन्मा मागतो ग सकाराम तुकाराम बघतच नाही माझ्या रंडी चंडी शक्ती काय तुकोबारांचे धाडस आहे हो आज माझ्यासारख्याला असं बोलतो तर त्रास होतोय ट्रोल होतात खूप खाली लई मला लई ट्रोल होतात पण मला असं ठरवलं मी आता सत्य सांगताना मरायचे बस खोटं सांगून नाही मरायचं कारण हिंदू धर्मामध्ये असणाऱ्या अनिष्ट धर्मामुळे माणसांना 10,000 वर्ष लागली एकत्र यायला महाराला मांगाला चांबाराला धेडाला ढोराला 10,000 वर्ष लागली एकत्र यायला किती त्रास होता तो ज्यांनी भोगलाय त्यांना विचारा पण एका विचारात तुकोबरायांनी हे जाती आणि धर्म नष्ट केले त्या तुकोबरांचं अभिनंदन केलं पाहिजे श्रीकृष्ण म्हणतात भगवान म्हणतात अर्जुना सर्वधर्मान परित्यज्य काय म्हणतात सर्वधर्मान परित्यज्य म्हणा मामेकं शरणं व्रज मामेकं शरणं व्रजम अर्जुना या धर्माचं जातीचं डोक्यातलं खूळ काढून टाक हे मोक्ष मुक्ती हे ज्ञानेश्वरी वाचा बरं का मी पदार्थ नाही बोलत ना काही कीर्तनामध्ये स्वतःचं बोलायचं नसतं ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे त्या ओव्या वाचा शेवटच्या अध्यायात 18व्या अध्यायात
हे धर्माचं खूळ, जातीचं खूळ, मोक्षाचं खूळ, वैकुंठाचं खूळ, मुक्तीचं खूळ. अरे दॅट्स रॉंग फिलॉसॉफी अर्जुना. हे सगळं खोटं आहे. वरती हवाच नाही, जिथे हवा नाही, ऑक्सिजन नाही, तिथं माणसं कशी वर जातील हो? जातील का हो? बरं तुमच्या कोणी गेला असेल तर सांगा मला, जाऊन आला असेल खाली तर. वर लय मजा आहे बरं का, वर द्यावं हे 2000चा पितांबर आहे. मग तू का फाटकं लुगडं नेसती? काय नाही वय, सगळं काल्पनिक आहे. या काल्पनिक 33 कोटी देव. अहो एकनाथ महाराज तो एकदम जबरी माणूस, महात्मा. तुम्हा मंडळीनं जरा ऐकायला कडक वाटत असेल माझं बोलणं, बुवा मंडळींना नाही ना वाटत? शिकलेलं पाहिजे, उद्याचा वारकरी सुद्धा शिकलेला पाहिजे का हो दादा? आणि त्यांनी सहन केलं पाहिजे, खरं काय आणि खोटं काय याचा अभ्यास केला पाहिजे. नुसताच गळ्यात माळण पोटात काळ नको हो. की अरे जर त्यांच्या ठिकाणी तुम्ही असते तर काय केलं असतं? गळ्यामध्ये मडकं होतं थुंकण्यासाठी, आणि पायाचे डाग जमिनीवरचे नष्ट व्हावेत म्हणून पाठीमागे ढोंगणाला झाडू मारला होता, झाडू बांधला होता. त्या जातीमध्ये जो म्हणतो ना आमचा धर्म लय मोठा आहे, त्याला म्हणावं एकदा हलक्या जातीत जन्माला येऊन बघ, मग तुला कळल की किती त्रास झाला तो या धर्मांमुळे. म्हणून हे सगळे धर्म आणि जाती इंद्रायणीमध्ये फेकून देऊन सर्व जाती धर्माच्या विचारवंतांनी चंद्रभागेच्या वाळवंटावर अवघ्या जगाच्या सुखाचा विश्वधर्म निर्माण केला. त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. काय ताकद आहे संतांची, आपली आहे का ताकद? काय दादा? हो. याता याती धर्म नाही. पाठांतर नाही का हो तुमचं? नाही विष्णुदासा. नाही हे पोरांना नको का पाठ? महाराजांचा असेल. विष्णुदासा म्हणा बरं. याता 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 याती धर्म. वा, बाबांचं पाठ. पाठांतर पाहिजे हो. गाण्याबरोबर अभंग पाठ वाचले पाहिजेत ना, आपण स्वाध्याय केला पाहिजे ना. याता याती धर्म नाही विष्णू दासा. दासा जाती धर्म पंथ संप्रदाय ठराविक एक धर्म हा ज्याला नसतो त्यालाच वारकरी म्हणतात. आणि असा हा सामाजिक समतेचा निर्गुण निर्विकार झेंडा तथागतांच्या वाटेवरचा श्री नामदेव महाराजांनी आणि ज्ञानेश्वर महाराजांनी हातात धरला. तो सावरण्यासाठी कोण कोण आलं माहितीये का? ठकविल्या गवळणी. बरोबर आहे? ठकविल्या गवळणी. जरा बाळा लहान सूर देणार आहे. ठकविल्या गवळणी एक एक संगतीन मराठी कानडिया. एक मुसलमानी कोकणी गुजरनी. कोण कोण होतं पंढरीच्या वाळवंटात खेळायला वारकरी संप्रदायाच्या पावल्या? कबीर मोमीन लतीफा मुसलमान. कबीर मोमीन लतीफा एकतर आपल्या पोरांना, जय भीमच्या पोरांना नाचायची सवय. शिवजयंतीला सुद्धा नाचायचं शांताबाय शांताबाय. आणि कधी काय पाहिलंच नाही. हा ना, कधी नाही वगन डोळं वाचून बघ बसलं बसलं गेलं निघून ते. म्हणून आय वॉन्ट युअर एज्युकेशन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं तथागतांना आणि तुकोबांना, शिवरायांना, ज्ञानोबरायांना, नामदेव महाराजांना, एकनाथ बाबांना आणि जनाबाईला समजून घ्यायचं असेल तर शिकलेला वेल एज्युकेटेड माणूस पाहिजे. रानटी आणि अडदांडाचं काम नाही. त्याचं काम तिकडंच आहे. कुठं? धर्म खतरे में है. लाठ्या काठ्या मारामारी करून जेलमध्ये जाओ. मूर्ख लोकांचं तेच काम आहे. इस्लाम खतरे में. कोण बोलते? मौलवी बोलते है इस्लाम खतरे में है. इस्लाम नाही खतरे में. इस्लामच्या नावाने जगणारे धर्म ठेकेदार आहेत ना, ते खतरे में आलेत. हिंदू नाही खतरे में. हिंदू धर्माच्या नावाखाली जे पोटबाबू आहेत ना, पोटबाबू, इथे अभ्यास करा, इथे अभिषेक करा, तिथे पैसे टाका, तिथे दक्षिणा टाका. मुलगा लग्न झाल्यावर सत्यनारायण करा नाही तर नवरा मरतो. काय
काय मरतो. आणि मग ते साधूवाणी आणि साधूवाण्याचं साधूवाण्याचा जावाई व्यापारा करता गेलेले आहेत. आणि तिकडून व्यापारावरून आल्यानंतर लीलावतीला आणि कलावतीला खूप आनंद झालेला आहे. म्हणून लीलावती आणि कलावती आणि पटकन नवऱ्याला भेटायला गेलेल्या आहेत. मला येते चांगली पूजा. मी पूजेवर 10,000 कमवली होती एकदा. आम्हाला काही कीर्तनच नव्हतं. म्हणलं मग आता काय करा म्हणे का. मग मीच म्हणायचं शिष्यांना, ए सत्यनारायण घाला. बाबा का हो. अगं तुला अडचण आहे. अडचण मलाच होती. साधूवाणी आणि साधूवाण्याचा जावयाणा भेटण्यासाठी नवरा भेटण्यासाठी आणि लीलावती आणि कलावती पटकन पळत गेलेले आहेत. तेवढ्या देवाला राग आला सत्यनारायणाला. थोडं बारीक. सत्यदेवाला राग आलेला आहे आणि त्याने साधूवाण्याची आणि साधूवाण्याच्या जावयाची नाव बुडवून त्यांना मारून टाकलेलं आहे. मग त्या रडायला लागल्या. आणि मग त्यांना ते पुजारी म्हणाला, तुम्ही देवाचा प्रसाद न खाता आल्यामुळे तुमचा नवरा मेलेला आहे. मग त्या घरी गेल्याने चांगला अर्धा किलो शिरा खाला. आणि मग आल्याबरोबर लगेच नुसता शिरा खाल्यावर देव प्रसन्न होतो. सत्य बघायची गरज नाही. कोणची लुगडी पळवा चालतंय. फक्त प्रसाद खा. गेल्याबरोबर सत्यदेवाला आनंद झाला. प्रसाद खाऊन आल्या. लगेच नाववर आले आणि साधूवाणी आणि साधूवाण्याचा जावई जिवंत झालेले. इति श्री स्कंद पुराणे देवाखंडे. म्हणून वारकरी संप्रदायात एकच पूजा आहे का हो. विठ्ठल विठ्ठल म्हणावे विठ्ठल मला असं वाटतंय ही एक म्हातारी बरं का. ती एक म्हातारी इथं बसली. ही एक आई माझी आई. या 10-5 जणी, या 10-5 म्हातारं. आणि मला त्या येरी ढकलून द्या पाण्यात, फुल पाण्यात बरं का. ढकलून द्या मला. आम्हाला 10-5 लोकांना माझ्या सहित द्या. वाटलं तर मग याला नाही द्या. याला नको. हे कवळं आहे. आणि मग काय करा, विहिरीत ढकलून द्या बरं का दादा. आणि भोवती आहे ना 100 सत्यनारायणाची पूजा विहिरीवरच्या वर घाला. मग येऊ ना आम्ही वर उचलून जिवंत हो. येईल का हो. येईल का. मग येणार नाही तरी कशाला खोटं करायचं हो. काय बाई सत्यनारायणाची पूजा घाला म्हणतो तर घाली ना बाई. हा पोऱ्या तरी किती येडा बाई. अरे घाल नाही तर तुला पोर नाही व्हायचं. म्हणजे सत्यनारायणाची पूजा घातली तर पोरं होत्यात. मग सत्यनारायणाची पूजा घातल्या पोरं होत असेल मग लग्न कशाला केली. पोरींची होती ना पोरांनाच पोरं. नवसे कन्या पुत्र होती. काय तुकोबरांचं धाडस आहे हो. असं कीर्तन सांगणारे 100 लोक तयार झाले पाहिजेत. हे काय लुगडी पुरवली ना आमकं पुरवलं. वरून देवाला खालून देवाला, वरून देवाला खालून देवाला. आलाच कुठून तो काय कळत नाही देव. अरे मनुष्य देव आहे. देवची आहा देवची आहा खरे की खोटे पाहते. एवढं धाडसाने 4000 अभंग लिहिणारा तुकोबा. पण का लिहिलं त्यांनी. तथागतांच्या वाटेवरचा प्रवास केला. आणि मग रंडी चंडी शक्ती मध्य मांस भक्षिती वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे बहिरव खंडेराव रोटी सुटी सागुतीचे हे देव. ऐसा कैसा तुमचा देव घेतो बकऱ्यांचा जीव. अरे मग तुकोबा तू म्हणतो मला मी तुमचा देव मानित नाही. मग तुझा तर देव कोणता आहे सांग. मग तुकोबा काय सांगतात माहिती का. जनिवनी अवघा देव
वासनेचा हे पोरांनो, तुमची सगळ्यांची पाकिट अर्धी अर्धी बाबाला द्या आणि माझं अर्ध तुम्हाला घ्या. कारण आमच्यापेक्षा तुम्हीच हुशार आहेत, आम्ही पशार आहेत. संत साहित्याचं वाचन हवंय, गीतेचा अभ्यास पाहिजे. काय गीतेचा एक एक श्लोक आहे. अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुण एवच. अरे करुणामय रहा. भगवान बुद्ध पण ते सांगतात ना, शील प्रज्ञा करुणेला जपू. बरोबर आहे ना? हो. म्हणून मगाशी सांगितलं तुम्हाला की पंचशील म्हणजे काय? निर्गुण निर्विकार देव. देवाचंच रूप पाहायचंय तर भगवान बुद्धांच्या पंचशिलात पहा. देवाचं रूप पाहायचं असेल तर तुकोबराय, ज्ञानोबराय, नामदेव महाराजांच्या सर्व वारकरी संतांच्या अभंगात निर्गुण निर्विकार शब्दांचा देव बघा. तो आम्हाला जगायला शिकवतो. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. मग तुम्ही म्हणाल हे अभंग आले कसे काय तुकोबरांच्या डोक्यात? तर त्यांनी हे वाचलं. काय वाचलं? पानाती पाता वेरमणी, सिक्कापदम समादियामि. मी प्राणी मात्रांची हत्या करणार नाही तर म्हणा करा वाटल्यास. मी मुक्या पशुला मारून शिजवून फाजवून मूर्ख जावयाला दारून मटान खाऊ घालणार. बाया आशा करतात. आशा 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 बाया बाबा काय बोलतो बाय. म्हणून माळ नका घालू, वाऱ्या नका करू, तीर्थांना नका जाऊ. पण तुम्ही सगळे सत्कर्माचं जोपासना करा आणि आपल्या घराचं पंढरपूर बनवा. हे वारकरी संप्रदाय आम्हाला नलगती सायास माझ्या पदरचा एकही शब्द नाही बरं का. मी नास्तिक नाही, मी ब्रह्मचारी, मी लगीन नाही केलं भाऊ. हा ना, एखादी आई बाई असती ती कपडे धुतली असती. माझी कपडे मळाल्यात गाडीत तशीच. एक पोऱ्या संघ ठेवला तो, त्याची कपडे साबणात धुतो, माझी फेसात धुतो. काय करावा? एवढं सगळं बघितोय. पण माझी इच्छा आहे की संत साहित्याच्या अनुषंगानं आपण जगलो पाहिजे. डोक्यात धर्म ठेवू नका. अरे धर्म म्हणजे नैतिक मूल्यांचा संग्रह आहे. सद्गुणांच्या संग्रहावर आधारित जीवन जगायला शिकवतो, त्याला धर्म असे म्हणतात. असा पवित्र धर्म कधी खतऱ्यात नाही येत. खतऱ्यात आम्ही येतोय, कळलं? आणि चार जणांची अपेक्षा करू नका सुखाची. जगाच्या सुखाची काळजी माझ्या माऊलींनी केली. विश्वात्मक देवाला प्रार्थना केली. मूर्खांचा मूर्खपणा नष्ट होऊ दे, खळांची व्यंकटी सांडू दे. म्हणजेच काय? मूर्खांचा मूर्खपणा जाऊन त्यांना शहाणपणा येऊ दे. कारण मूर्ख लोक हुशार असतात. हे येडी गवाळी भोळी बाबडी सोपी आहे ही पोर. हे फोन करतात ना, यांना काय लय राजकारण नाही कळत. पण काही काही लय हुशार. बसतील यांच्या गाडीत, निवडणूक झाली का निवडून यांना देतील. बसले त्याच्या गाडीत, निवडून यांना दिलं. पैसे यांचे खाले, कोंबड्या यांच्या, बाटल्याचे खंबे यांचे पेले आणि निवडून यांना दिलं. परत काय म्हणते, पट्ट्या किती हुशार, त्याच्या गाडीने बसून याला निवडून दिला. काय कमी हुशार आहे? म्हशी मागं जाणारी, मेंढरा मागं जाणारी भोळे असतात. हो, कपटी नसतात ती. पण हे असे हुशार विचारवंत नसलेले खट्याळ आणि मूर्ख लोकाचा नाश करतात, समाज व्यवस्था बिघडवतात. असे मूर्ख लोक सुधारले पाहिजेत. असं स्वप्न ज्याला पडलं ते माझे माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज आहे. दादा बरोबर आहे का? नक्की. हेट दी सीन बट नॉट दी सीनर. मूर्खांचा मूर्खपणा जाऊ दे, त्यांची बुद्धी पवित्र होऊ दे. त्यांनी आपल्या बुद्धीला शरण जाऊ दे. ते बुद्धीला शरण गेले की कर्तव्याला धम्माला शरण जातील. धम्म म्हणजे धर्म नाही. धम्म म्हणजे काय?
गुड डीड, गुड वर्ड अँड गुड वर्क. चांगलं कर्तव्य. आणि एकदा का ते कर्तव्याला शरण गेले की असं चांगलं कर्तव्य करणारी. काय काय कर्तव्य चांगलं आहे? पानातिपाता वेरमणी हे पहिलं कर्तव्य. काय? मुक्या जीवा करिता वध मुक्या जीवा करिता वध. तुकोबारांचा अभंग आहे. दगडा दाविता नैवेद्य ऐसा कैसा तुमचा देव घेतो बकऱ्यांचा जीव पानाती पाता वेरमणी. ऐक नाही बरोबर? हे मुली कुठं गेली का ती दिदे? बरोबर आहे ना मी बोलतोय ते? म्हणजे तुकोबर आहे. जसं जसं पंचशील तसे तसे तुकोबरांचे तशा अर्थाचे अभंग आहेत. म्हणजे ट्रान्सलेशन जसंच्या तसं पंचशिलाचं ट्रान्सलेशन करून अख्ख्या मानव समाजाला जगातल्या सुखान करण्याचा प्रयत्न वारकरी संप्रदायाचा आहे. म्हणून वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही. 20 लाख लोक आम्ही पायी जातो. काय म्हणत जातो माहिती का? काम क्रोध बंदी खाणी. पुढे काय काय तुका म्हणे केले दोन्ही. हा पुढे इंद्रियांचे इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई. टाळी बाबासाठी. असा एक महिला आज पहिला मला वारकरी भेटला. माझ्या बरोबर बोलणार. काही काही नाही येते पण त्यांना हे माझं आवडत नाही ना. मी हिंदुत्ववादी नाही ना. त्यामुळे त्यांना आवडत नाही. थोडं वाट आहे. अरे बाबांनो धर्मच नको, कर्म हवंय. काय हवंय? कर्म हवंय. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. हे बघा धर्माने लढाया होतात. 10,000 वर्ष लाखो लोक मेले. मुर्देच्या मुर्दे पडले. कधी गजनीचा मोहम्मद आला, कधी आर्य आले, कधी ब्राह्मण आले बाहेरून, अफगाणिस्तानातून आले. इथली माणसं लाखो लाखो नुसती कापली गेली. म्हणून लोकांना कापणारा धर्म नको, तर लोकांना सुखाने मरेपर्यंत जगवणारा त्या धर्माचं नाव आहे पसायदान. काय नाव आहे? पसायदान. पंचशील. आणि तुकोबरांच्या गाथा काय सांगतात? तुकोबर आहे. मांस खाता हौस करिता जोडोनी ठेविता वैरी. तुका म्हणे कुटती हाडे आपुल्या नाडे रडाल. हे जे 2-3 अभंग बोललो हे कोणतं कशाचं ट्रान्सलेशन वाटतं ताई तुला? पंचशिलातलं कसलं ट्रान्सलेशन आहे? पानाती बाता. बरोबर आहे ना? दुसरं कोणतं आहे? मुसावादा वेरमणी शिक्का पदम समाधी आम्ही. मी कधीच मरेपर्यंत खोटं बोलणार नाही. आता पटकन सांगतो. मरेपर्यंत खोटं बोलणार. मोठ्याने बोला ना. खोटे बोलणार, खोटं वागणार, खोटं करणार, सुनाला छळवणार, सासूच्या डोक्यात दगड घालणार. अरे तुम्ही काही करू नका. नका देवाला जाऊ, नका तीर्थाला जाऊ, नका व्रत करू, वैकल्य करू, उपास नका, तपास नका. मग काय करा? आपल्या घरातल्या प्रत्येक लोकांशी सांगू तुम्हाला. ननंद भाऊ जया सोनार वाड्या जाऊ, सोनार वाड्या जाऊ बाई, सोनार वाड्या जाऊ. कुंकाच्या करंड्याला मोत्याच्या जाळ्या लावू, मोत्याच्या जाळ्या लावू बाई, मोत्याच्या जाळ्या लावू गैया. आपल्या ननंदेवर भाऊजाईनं प्रेम केलं तर आपल्या नवऱ्याच्या बहिणीला जर प्रेम केलं भाऊजाईने तर आपला नवऱ्याला डायबिटीस होणार नाही. माझ्या बहिणीला प्रेम करणारी बायको मला मिळाली म्हणून तो निश्चिंताने चिंताविरहित राहतो. आणि याचंच नाव आहे परमार्थ. जावचा भाऊ मला पुसतो आडनाऊ, पुसतो आडनाऊ, मला पुसते आडनाऊ. आणि सांगते बाळा तुला तुझी बहीण माझी जाऊ, तुझी बहीण माझी जाऊ, तुझी बहीण माझी जाऊ. किती प्रेम आहे बघा. जावचा भाऊ मला फेटला खेड्यात, सांगते दादा तुला चाल मपल्या वाड्यात.
एवढे प्रेमानं वागा जावेशी नंदेशी सासूशी सुनेशी धाकला माझा धीर वहिनी म्हणाया लाजतो. तुझं नाव काय रे? हा धाकला माझा धीर वहिनी म्हणाया लाजतो. विशाल माझा बाळ भाऊ पाठीचा साजतो. टाळे वाजवले सगळ्यांनी. होतील का कलंक? बाबा तुम्ही रचलेली बाप कविता म्हणणार शेवट करायचा आता. कळलं माझ्या बहिणींनो? सोपं आहे की नाही? आणि मला बाय उपवास आहे, मला बाय उपवास आहे. आणि शिव्या देती घरात म्हातारी. सुनाचं वाटोळं होईन, तिचा मुडदा गाडला, मला चहा देईन. माणसाला उपवास आहे, काय माणसाने उपवास धरावा का नाही? तिचा मुडदा गाडला तिचा. अरे शब्द तुमचे पवित्र नाहीत तर तुमच्या उपवासाला ढोंगाला करता काय? ऑल दी ग्लिटर इज नॉट गोल्डन. म्हणून मन करा रे प्रसन्न, हो मन करा रे प्रसन्न, हो मन करा रे प्रसन्न. मन आणि बुद्धी एकत्र करून त्यांना सदैव नमस्कार केला तर मन आणि बुद्धी आपल्याला वाईट ठिकाणी जाऊ देणार नाही. जावं माझे बाई नको वागू आज दूध. तुम्ही सगळ्या शिरत गावच्याच आहेत नाही का? तुम्हाला जात्यावर दळलं का नाही कधी? नवरदेवाला हळद लावता का बुक्का लावता? आधीच काळा कबीन डांबराचा माव जाऊन त्याला बुक्का लावला का? आमच्यात हळद नाही लावती, मग कोळसाच वळतात. सई बाय ग बाई येतं का नाही तुम्हाला? एखादी ओवी तर म्हणा माझ्या मागे. बघू तर खरं आलं तर आलं, नाही आलं नाही आलं. वाण्या बामनाच्या पोरी शिक्षणानं पुढं गेल्या ग सई बाई ग बाई. शिक्षणानं पुढं गेल्या बाई गेल्या ग गेल्या बाई. शिक्षणाने पुढं गेल्या बाई गेल्या ग गेल्या बाई गेल्या. बामनाच्या पोरी शिक्षणानं पुढं गेल्या ग सई बाई ग बाई. शिक्षणानं पुढं गेल्या बाई गेल्या ग गेल्या बाई गेल्या. शिक्षणानं पुढं गेल्या बाई गेल्या ग गेल्या बाई गेल्या. अगं काय येड्या, बघा ना आमची पोरं कशी म्हणतात. तुम्हाला नाही येत? म्हणा बरं एक तर म्हणत खरं. मी म्हणलो की सई बाई ग बाई म्हणत हा सगळ्यांनी. वाण्या बामनाच्या पोरी शिक्षणानं पुढं गेल्या ग. असं काही नाही असाच पण म्हणाचा. वाण्या बामनाच्या पोरी शिक्षणानं पुढं गेल्या ग. म्हणजे का ग? म्हणा म्हणा अजून एकदा. वाण्या बामनाच्या पोरी शिक्षणानं पुढं गेल्या ग. शिक्षणानं पुढं. टाळे. आता तुमचं दंडवत घ्यायला येतोच मी. आमुच्या नशिबाला शेणाच्या पाट्या आल्या ग. शेणाच्या पाट्या काय इकडे अशा एवढा वेळ घालवला. मग म्हणलं तर काय बिघडलं असतं का? थोडं म्हणायचं. नारी नश म्हणा बरं का आता सगळ्यात. सई बाई ग बाई येईल का नाही? काय अमेरिकन भाषा आहे का? जर तुम्ही सामील व्हा ना. मी कीर्तनामध्ये महिलांना सामील करून घेतो, तरुणांना प्राधान्य देतो. म्हणून महाराष्ट्र सरकारने मला उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून 5 लाखाचा पुरस्कार दिला आहे. महिला प्रगत झाली पाहिजे, महिला धाडसी बनली पाहिजे. तिच्यावर होणारा अन्याय तिने स्वतः दूर केला पाहिजे. स्पोर्टर झाल्या पाहिजेत पोरी. पोरीच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे आणि पोरीला पोरगा मानून त्याला शिकवलं पाहिजे. हा सगळ्या जण या. नारीनं शिकावा असं ज्योतिबा बोलले ग. ज्योतिबा बोलले.
काहीला येतच नाही, काही मध्ये मध्ये चांगल्या म्हणा जरा. हा, नारी न शिकावा असं ज्योतिबा बोलले ग सई, असं ज्योतिबा. काही काय बाया मधीच धरतात आणि मधीच सोडतात, ऍक्सिडेंटच करतात माझा. पहिली शाळा मास्तरीन सावित्राबाई फुले ग. हा म्हणा, सावित्राबाई टाळे आता बरोबर म्हटलं. असं नारी न शिकावा पहिले ज्योतिबा बोलले ग सईबाई ग बाई. चाललंय मला आवडते महाराज. कोणत्या माऊलीने आपल्या महाराष्ट्रात लावली असेल, हे सातारा जिल्ह्याकडे नाही, त्यांना कळत नाही ते, त्यांच्या भाषेला वेगळं आहे. अनवान्यान बामणायांच्या गै पोरी गै अशा म्हणतात तिकडच्या बाया. त्यांची भाषा आहे तुझे रांडच्या दगडू घालू का दगड धोंडू, त्यांची भाषा आहे तशीच. गाणं तर काय बाया रसीलच नाही, त्यांना परवानगी नाही एवढी समाजात येण्याची. या असा एवढा पदर बाया घेतात, त्या कधी म्हणायच्या वाण्या बामणाच्या पोरी. आणि आमची जनाबाई सांगते, डोईचा पदर खांद्यावर घ्या. डोईचा पदर खांद्यावर घेतल्याशिवाय कमरेला खवता येत नाही, आणि कमरेला खोवल्याशिवाय पुरुषांचा अत्याचार आमच्यासाठी का असं भांडण करता येत नाही. म्हणतात ना, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी. आणि म्हणून सज्जन हो, असा हा वारकरी संप्रदाय बुद्धांशी मिळता जुळता आहे. आपण हिंदू म्हणून आणि तुम्ही बुद्ध म्हणून द्वेष करू नका एकमेकाचा. आज आपल्याला गावात, शिरस गावामध्ये 4 मुसलमानाची घरं असतील, 4 बुद्धांची असतील, 4 सुतारांची असतील, 4 मराठ्यांची असतील, 4 ब्राह्मणांची असतील. तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळाई अधिकार, सगळ्यांना जगण्याचा अधिकार या विश्वा एवढ्या परमेश्वराला दिलाय. म्हणून आजपासून आमच्या महाराष्ट्रामध्ये हिंदू आणि मुसलमान अशा जातींचे आणि धर्माचे वैर होणार नाहीत, याच्यासाठी आम्ही वारकरी संप्रदायाच्या वाटेवर चालू, हीच बाबासाहेब साळव्यांना श्रद्धांजली आहे. मग पुढे काय म्हटलंय, मुसावादा वेरमणी शिक्कापदम समाज. मी खोटं बोलणार नाही. तुकोबारा म्हणतात, सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे, वेची जे वचन चेने राहे समाधान. आणि ज्ञानोबारा काय लिहितात, ही बुद्धांची भाषा लिहितात, साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे मूसा वादा वेरमणी. पुढचा ऐका, आदिन्न दाना वेरमणी सिक्कापदम समाधी आम्ही. मी दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा आणि चोरी करणार नाही. तुकोबारा काय म्हणतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे. आणि आणखी काय म्हटलंय, साधने तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधील परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. लगेच पुढचं चरण आले पंचशिलातलं, कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिक्कापदम समाधी आम्ही. मी कामातूर आणि क्रोधातूर होऊन लोकांच्या आया बहिणींचा उपमर्द आणि अपमान करणार नाही. लगेच तुकोबाराय सांगतात, पर उपकार नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. आहे की नाही सारखं. म्हणून मोगलाच्या सुनेला बहिणीचा सन्मान देऊन शिवरायांनी पाठवलं. ते म्हणाले, मी तुकोबारायांचा शिष्य आहे आणि वारकरी संप्रदायाचा पायिक आहे. वेळ नाही आता आपल्याला सांगायला. म्हणून शेवटचं काय सांगते ऐका आता. सूरा मेरे मज्जप माद ठाना वेरमणी शिक्कापदम समाधी. मी दारू, गांजा, अफू इत्यादी तंबाखू वगैरे पदार्थांचं सेवन करणार नाही. असा जो कोणी आहे ना, तो माळकरी नसला तरी वारकरी असतो. आणि एवढंही करून घाणेरडं वागत असेल माळा घालून, तो माळा घालूनही वारकरी नसतो. म्हणून आधी काम क्रोधाच्यावर वार करू
आणि मग वारकरी हो, माळकरी, मग माळ घालू आणि मग वारीला जाऊ, मग चंद्रभागेत कोणी थुकणार? बरोबर आहे ना? अरे बाळा नको हुरहुरू, माघारी नको तू फिरू, चल पंढरीला. कशाला? चल चटकन दिंडीत शिरू, पर्यावरणाचं रक्षण करू, पर्यावरणाचं रक्षण करू, पर्यावरणाचं रक्षण करू. झाडे लावू, झाडे जगवू. बाबासाहेब साळवेंच्या नावानं त्यांच्या बहिणी, त्यांच्या मुली, त्यांची मुलं, त्यांचे पुतणे सर्वांना विनंती करील, एक तरी झाड कुठेतरी सार्वजनिक जागेत त्यांच्या स्मरणार्थ लावा. त्यांच्या आस्ती असतील तर झाडात घाला बरं का. आणि झाड अशी लावा, कशी? वडाचं, लिंबाचं, पिंपळाचं झाड लावायचं. हे वडाचं, पिंपळाचं, लिंबाचं झाड मला लावायचं. शिरस गावाला दाखवून द्यायचं, शिरस गावाला दाखवून द्यायचं. म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध दाखवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय सांगू बाई मवा भिवा जवा बोल, अमृताचा शब्द गाथा लोकांमधी ग. आणि दुःख तवा मुंबाजीच्या पोटामंदी ग माय, दुःख तवा मुंबाजीच्या पोटामंदी ग माय, दुःख तवा मुंबाजीच्या पोटामंदी ग माय. बाबासाहेब आंबेडकर. आम्ही आता कीर्तन झालं की लगेच म्हणून रामभाऊ चालायचं, बाबा लोकांचं सांगायचं काम आहे, तेवढ्या पुरतं आपण ऐकायचं. आहे काय रे चुना? अरे महाराजांनी आता काय सांगितलं? पान पराग ब्राऊन शुगर, तू घेतो विषारी गर्द, सिगरेट बिडीची थोटक तू पिऊन झालाय ना मर्द. इमलचा गुटकानं घेऊ नको झटकानं, जिव्हारी लागल फटका. वेळ आहे अजून तुझं सार्थक हे करण्या, दे सोडून व्यसन ही किती करू मी मन धरण्या. बरोबर आहे ना? म्हणून व्यसनमुक्त राहिलं तरी वारकरी होतो, व्यसनमुक्त राहिलं तरी बुद्ध होतो. चिवरच घालावं लागते, शेंडीच वाढवावी लागते, जानवच घालावं लागते असं काहीच नाही महाराज. फक्त सत्य आचरणाचा परमार्थ म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय काय दिलं ऐका जरा. कैक आले कैक गेले, बोला बरं सगळे. कैक आले कैक गेले, माझ्या भीमावानी कोणी नाही झाले, माझ्या भीमावाणी कोणी नाही झाले. भारताला संविधान दिले, भारताला संविधान दिले. नारीला गुलाम मुक्त केले. बोला बोला. नारीला अभिव्यक्त स्वातंत्र्य मिळावं, नारीला शिक्षणाचा कायदा व्हावा म्हणून त्यावेळेला कायदा मंत्री बाबासाहेब होते. त्यावेळेला काही सवर्ण समाजातल्या लोकांनी विरोध केला की स्त्रीला शिक्षणाचा कायदा करू देणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला. पण माझ्या बहिणींनो, भारतातल्या सकल स्त्रियांसाठी अभिव्यक्त होण्याचा आणि शिक्षणाचा कायदा केला बाबासाहेबांनी. नारीला गुलामीतून मुक्त केले, शिक्षणाचा अभिव्यक्तीचे कायदे केले. भीमराव माझे
150 कोटीचे बाप झाले भीमराव माझे 150 कोटीचे बाप झाले भीमराव माझे 150 कोटीचे बाप झाले भीमराव माझे 150 कोटीचे बाप झाले भीमराव माझे 150 कोटीचे बाप झाले केवळ बुद्धांच्याच नाही केवळ ब्राह्मणांच्याच नाही केवळ सुतार साळ्या माळ्याच्या नाही नुसत्या मराठ्यांच्या नाही तर भारतातल्या सर्व स्त्रियांनी कसं बोलायचं कसं राहायचं कोणती कपडे घालायची साडी घालायची का पॅन्ट घालायची का जीन्स घालायचं का पंजाबी ड्रेस घालायचा केस कमरेपर्यंत ठेवायचे का बॉब कट ठेवायची हे बाईने बाईचं ठरवायचं आणि तिला जर कोणी विरोध केला तर त्या विरोधकाला जेलमध्ये जाऊन टायर खाली फटके खावा लागत्या ही बाबासाहेबांची कृपा आहे तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कायदा माझ्या बाबांनी केला म्हणून माझ्या बाबाला किती दंडवत देऊ शिकून जीवाचं रान माझ्या भीमानं केलं 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 राजदरबारी अशी केली या कारागिरी राजपदाचा तू राज बघतोय आपल्या शिरी अमेरिकेला प्रयाण माझ्या भीमानं केलं अमेरिकेला प्रयाण माझ्या भीमानं केलं शिकून जीवाचं रान माझ्या भीमानं केलं शिकून जीवाचं रान माझ्या भीमानं केलं माझ्या भीमानं केलं शिकून जीवाचं रान माझ्या भीमानं केलं असा माझा भीम आणि रमाईची 4 पोरं मेली तरी सुद्धा रमाईनं आपल्या नवऱ्याला कळवलं नाही फक्त डॉक्टर सवर्ण म्हणून महाराच्या बाईच्या पोराला शिवला नाही म्हणून 3 पोरं रमाईच्या मांडीवर मेली आणि एक बाळ राज रतन सारखा लाडका मुलगा बाबासाहेबांच्या मांडीवर मेला आणि एकच मुलगा आयुष्यात जगला यशवंतराव त्यांचे मुलगे त्यांचा चिरंजीव बाळासाहेब आंबेडकर म्हणजे प्रकाश आंबेडकर आहेत त्यांचा नातू म्हणजे यशवंतरावांचा मुलगा प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकरांचे चिरंजीव सुजात म्हणून आहेत अति चांगलं कुटुंब आहे बाबासाहेबांचं आणि म्हणून माझे बाबासाहेब आमचा वाली होते बाबासाहेब आंबेडकर आमचे कैवारी होते आणि रमाई त्यांच्यासाठी खूप मोठं औदार्य होतं रमा माझी शेण गोळा करायची शेणाच्या गौऱ्या बनवायची बाजारी नेऊन विकायची आणि भीमाला पैसे पुरवायची तिची श्रीमंती शेणाची गौरी झाली ग रमा भीमाची नवरी झाली रमा भीमाची नवरी झाली पोर मेली बाई लय रडली माझी रमाई तापाला बाळाला बाई त्याला डॉक्टर शिवला नाही आणि 3 पोर मेली बाई रमा हिम्मत हारली नाही हो बाबा प्यारीकर झाले बाई बाबा प्यारीकर झाले भीम प्यारीकर झाला आणि भारताचं संविधान राज्यघटना बाबासाहेबांनी लिहिली ती भारताच्या सुखाची अशा बाबासाहेब साळवेंच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना
मनापासून अभिनंदन करतो. तथागत गौतम बुद्ध आणि पंढरीचा विठ्ठल हे साम्य आणि सम्यक ज्ञान आहे. आणि वारकरी संप्रदायाचे 13व्या शतकापासून तर 17व्या शतकापर्यंतचे संत फक्त विठ्ठलाचे वाटाडे आहेत. आता म्हणायला वारकरी, घरात भलतेच समर्थ असमर्थ, कोणचे उघडे बुवा, कोणचे नागडे बुवा, कोणी बाया पोर वयासाठी नातवाला काय चाललंय, माझ्या नाताला पोर नाही 15 वर्ष, नात गुटके किती खाते, पचाक पचाक ठोकतोय, कसं पोर होईन त्याला. स्पर्म संपले, स्पर्म आणि लाळ या 2 गोष्टी अंगात राहिल्या तर तरुणा तुझं तारुण्य, नाही तर मेला तू समजायचं. हे आम्हाला गीता शिकवते. अहिंसा सत्य अस्तेय, नाही ब्रह्मचर्य असंग्रह. तेव्हा कोणता बाबान, कोणता बुवान, कोणत्या माळा, जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे, तीर्थ व्रत यम नियम नलगे, दैवता धरणे आसन मुद्रा, ज्ञान ध्यान नलगे. बाबा हे बाबालाच हुशार हो. आज त्यांनी दाखवून दिला की वारकरी संप्रदाय केवळ हिंदूंचा नाही, अख्ख्या जगाचा आहे. हे यांनी दाखवून दिलंय आज. आणि कोणत्या शब्दात हिंदू शब्द आलाय का, कोणत्या गाथ्यात आलाय का, ज्ञानेश्वरात आलाय का. धर्मच नको, मग काय पाहिजे, चांगलं कर्म पाहिजे. मग ते चांगलं कर्म जाण्यासाठी तुकोबरायांचे 4000 अभंग आहे. आणि म्हणून माझ्या बाबासाहेबांनी मूक नायक पत्रकावर तुकोबरायांचा अभंग रोज लिहावा. आणि दुसरा कोणता बहिष्कृत भारत नावाच्या पेपरवर ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी लिहावी. असं वारकरी संप्रदायावर अटळ निष्ठावंत प्रेम असणारा जगातला थोर वारकरी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांना मनापासून मी आज आदरांजली वाहतो. बाबासाहेब साळवेंसारखं एक व्यक्तिमत्व केलं. हे दादा सांगत होते मगाशी की सगळ्यांच्या कामाला येणारा माणूस, सगळ्यामध्ये रमणारी व्यक्ती. आणि घरचा बाप गेला, भाऊ गेला. बाबासाहेब तुम्ही अजूनही असायला हवे होते. तुमच्या जाण्याने घरामध्ये जी पोकळी निर्माण झाली, एक चंदनी सहाण उभ आयुष्य झिजली, साळवे भाऊंची व माझ्या प्राण ज्योत का विझली. आश्चर्य वाटत तुमचं आकस्मित जाण, तुमच्या चांगुलपणाचं सर्वांना येईल ध्यान. श्रद्धांजली देता थरथरे माझी काया. काय म्हणायचे वडिलांना, राहू दे रे तात्या माझे बुद्ध चरणी बुद्धराया, हो बुद्ध चरणी तुकोबारा. थांबूया. सगळ्यात मोठी गर्जना टाळीची माझ्या टाळकरी वारकऱ्यांसाठी करा. सांगताना खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोत्राला सदा थिगाळ जोडलेलं. आली जत्रा गावाची बाप जुंदरी जायाचा, उधार पाधार कापड पोरांना आणायचा. जुन्या फाटक्यानं बाप जत्रत फिरायचा. आमच्या सुखाची चिंता तरी मनात करायचा. चूल पेटत नव्हती दिस दिवस घराला, पायली भरदाण्यासाठी बाप गावात फिरला. बघा, बापाचं नाव घेतल्यावर पोरींना रडू येतंय, महिलांना रडू येते, डोळ्याला पदर लावतात. तुमचं नाव घेतल्यावर म्हणजे तुमचे जिवंतपणा किती मोलाचं आहे बघा. आमचं दुखलं खुपलं पाणी डोळ्यात आणायचा, घालून पाटकुळी बाप दाक्तर दावायचा. बाप मनात झुरायचा, लग्न लेकीचं करीन, ढांगा ढोंगा हुंड्यासाठी शेतमळ्याला विकीन. असा कनवाळू बाप जेव्हा सोडून गेला, वाबळे कवीचा जीव तसा वनवासी झाला. मला कस तरी होत या बाप लोकाचा बघताना, माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना.
सर्वांनी टाळी वाजवा. आणि धन्यवाद. या ठिकाणी आपल्या शिरसगावमध्ये प्रथमच राज्य काय उने आमाशी धरणी धरे पिके गाई ओळील्या म्हैशी असा अभंग बाबांनी 1990 साली घेतला होता. आज पुन्हा एकदा आपल्या ग्रामस्थांना बाबांचं कीर्तन श्रवण करण्याचा योग आला. त्यानिमित्तानं उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी, गायनाचार्य आपल्यांचा या चॅनलवरती हे कीर्तन आपल्याला पूर्ण पाहायला भेटणार आहे. आमचे ऋषिकेश दादा सातपुते यांनी सुंदर शूटिंग काढलेली आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित आहे. बाबाजींच्या